स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती तांत्रिक कारणांमुळे उशिरा प्रसिद्ध झाल्यानं अनेक पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेल्याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे। या अन्यायाविरोधात शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक युवतींनी मंगळवारी रात्री शिवाजी पेठेतील वामन चौक परिसरात अचानक ठिय्या आंदोलन सुरू केलं। शासनाने वयोमर्यादेत सवलत द्यावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी लावून धरली होती। या आंदोलनाची दखल घेत आमदार चंद्रदीप नरके यांनी गोकुळचे संचालक अजित नरके यांच्यासह आंदोलनस्थळी भेट दिली। रात्री उशिरापर्यंत आमदार नरके यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकात झालेल्या विलंबामुळे अनेक उमेदवारांचे शैक्षणिक व करिअर नियोजन कोलमडल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। यावर प्रतिक्रिया देताना आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, आमची प्रमुख मागणी अशी आहे की जी जाहिरात लेट आली त्यामुळे जी मुलं अपात्र राहिलीत PSI वयामध्ये जी डिबार झालीत, जी बाजूला गेलीत, त्यांना या प्रवाहात घ्या आणि पुन्हा एकदा जे जागा त्यांचं जे वय आहे त्यासाठी ते 1 वर्ष वाढवून द्या, एवढीच आमची प्राथमिक मागणी आहे। रविवारी MPSCची आणि परीक्षा जाहीर झालेल्या आहेत। त्याची जाहिरात जी होती ती अतिवृष्टीमुळं आणि काही तांत्रिक अडचणीमुळं सरकारच्या माध्यम सामान्य प्रशासन माध्यमात ती थोडीशी लेट झाली। त्यामुळे या मुलांचं वय 6 ते 7 महिन्यामुळे पुढे गेल्यामुळं हे उद्याच्या परीक्षेलाही अपात्र व्हायला लागलेत, त्यांची लिंक ओपन होत नाही आहे। मी अशाच पद्धतीनं पूर्वी वय 28 झालं होतं, त्यावेळी आपण वय 32 करून घेतलं होतं, पण हा विषय वेगळा आहे। ह्या 5-6 महिन्यापुरतं ही जी परीक्षा आहे या परीक्षेपुरतं जी जाहिरातच लेट झाली आणि मुलं एज बार झाली, याच्या संदर्भात या मुलांना न्याय देण्यासाठी या परीक्षेपुरतं या विद्यार्थ्यांना बसायला एक परीक्षा ओपन करून द्या, लिंक ओपन करून द्या, किंवा ही परीक्षा 1 महिन्याच्या अंतरावर पुढे ढकलून या सगळ्या पात्र मुलांना या परीक्षेला बसू द्या। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याशी मी संपर्क साधला आहे। या संदर्भात जे काही निर्णय होतील ते उद्यापर्यंत आम्ही यांना कळवतोय आणि माझे प्रयत्न या मुलांचं नुकसान होऊ नये, कारण या सगळ्या गोष्टी मी समोरनं बघितलेल्या आहे। मी विद्यार्थी चळवळीतून काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं ह्या मुलांनी केलेला अभ्यास आहे आणि त्यांचं आयुष्य वाया जाऊ नये यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत। उद्या मुख्यमंत्री येतात, त्यात नक्की तोडगा निघेल। 100% हा विषय त्यांच्या कानावर घालतो। काही अडचणी या तांत्रिक अडचणी आलेत किंवा सगळ्या शहरामध्ये आता निवडणूक असल्यामुळं आचारसंहिता चालू आहे आणि एखादी गोष्ट लाभाची गोष्ट आहे किंवा आणि कोण असे काही लोक वेगळे अर्ज करण्यासाठी सुद्धा चांगला निर्णय घेताना अनेक लोकांच्या अडचणी करणारे पण प्रश्न असतात, ज्या काय निर्णय घेण्याला अडचणी करतात, ह्यातून काय मार्ग निघतोय की आपण तपासू। आमदार नरके यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलक युवक युवतींनी आपले आंदोलन मागे घेतले। शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली।